हे बघा, मराठीमध्ये जास्त अभ्यास करायची गरज नाही, पण स्मार्ट पद्धतीने जर अभ्यास केला किंवा स्मार्ट पद्धतीने जर आन्सर पेपर लिहिलं तर तुम्हाला त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क पडतात मराठीमध्ये. आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 90% विद्यार्थी काय करतात, जे की कॉमन चुका करतात त्या परीक्षेमध्ये पेपर लिहित असताना, आणि त्याच्यामुळं त्यांचे 10 ते 15, 15 ते 20 मार्क काय होतात इथं कमी येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम स्मार्ट टिप्स सांगितलेले आहेत की जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत पेपर लिहिताना. मग 3 तासात पेपर तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, आणि तेही एकदम चांगल्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा चांगलं असायला पाहिजे. त्यामुळं हा पेपर तुम्हाला कसा एकदम सोपा वाटू शकतो, आणि विषय सुद्धा सोपा आहे. फक्त तुमची मांडणी त्या व्हिडिओची फक्त ते मांडणी तुमची त्या पेपरची चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे. मग स्टार्टिंगला ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येतो तर तुम्हाला काय करायचे, तर पेपर हातामध्ये आल्या आल्या तुम्हाला तो पेपर पहिले 10 मिनिट तो प्रश्नपत्रिका एकदम काळजीपूर्वक काय करायचे, वाचायची आहे. आणि ती प्रश्नपत्रिका वाचत असताना तुम्हाला जे सोपे प्रश्न वाटतात ते सोपे प्रश्न काय करायचे आहेत, टिक मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा पुढचा घटक येतो, तो म्हणजे तुम्हाला वेळ कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 4-5 विभाग आहेत, त्या प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला वेळ कशा पद्धतीने द्यायचा आहे तर तोही लक्षात घेतलं पाहिजे. तर पहिले तुम्हाला काय माहिती पाहिजे, विभाग माहिती पाहिजे. गद्य विभाग आहे, तुम्हाला पद्य विभाग आहे, स्थूल वाचन आहे, भाषा अभ्यास आहे, त्याच्यानंतर येतं तुमचं उपयोजित लेखन आहे. तर ह्या 5 विभागामध्ये तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन किंवा वेळेचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे. त्यात काय करणार तुम्ही, 1 तास जे आहे ना गद्य आणि पद्य ह्याला द्यायचं, म्हणजे तुमचे उतारे आणि कविता याला द्या. त्यानंतर 40 ते 45 मिनिट व्याकरण किंवा भाषा अभ्यास याला द्या. 1 तास जो आहे तर तो लेखन कौशल्य, त्यालाच म्हणतो आपण उपयोजित लेखन, या विभागाला द्या. त्यानंतर राहिलेले जे 10 मिनिट आहेत ते तुम्ही पेपर ज्या पद्धतीने लिहिलाय, आणि पेपर लिहिताना जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत होते ते प्रश्न तुम्ही सोडून दिलेले असतील ते प्रश्न परत लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि कुठं तुमचं क्वेश्चन पेपर उत्तर पेपर लिहित असताना उत्तरपत्रिका त्याच्यात कोणता प्रश्न चुकलेला आहे का किंवा प्रश्न क्रमांक चुकलेला आहे का हे तुम्ही बघण्यासाठी शेवटचे 10 मिनिट सुद्धा तुम्हाला देता आले पाहिजेत. मग आता उत्तर लिहिण्याची एकदम टेक्निक जबरदस्त काय आहे, तर ती म्हणजे प्रश्न पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचायचा असतो. पूर्ण प्रश्न वाचायचा, पूर्ण अर्धवट प्रश्न नाही वाचायचा, आणि वाचत असताना तो काळजीपूर्वक वाचायचा. त्यानंतर प्रश्नामध्येच काय करायचे, तुम्हाला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. म्हणून, त्यामुळे, कदाचित, अथवा, किंवा, आणि असे शब्द जे आहेत ना, ह्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो, कीवर्ड्स म्हणत असतो. ते सगळे कीवर्ड्स काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. उत्तर तुमचं कसं असलं पाहिजे, मुद्देसूद असलं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्हाला काय आहेत, आकृतीबंध पूर्ण करा किंवा तुम्हाला इथं चौकटी पूर्ण करा, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत जास्तीत जास्त. त्यामुळं एखादा जर मोठा उपयोजित लेखनचा प्रश्न असेल तर तो प्रश्न एकदम काळजीपूर्वक आणि मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि उत्तर लिहिताना तुम्ही जे उत्तर वाढवता, अनावश्यक उत्तर लांबलचक करता, तर ते सुद्धा तुम्हाला इथं टाळायचं आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे. आणि उत्तर जे तुमचा समारोप आहे, उत्तराचा जो समारोप आहे किंवा निष्कर्ष म्हणतो आपण त्याला, तर तो कसा करायचा आहे तुम्हाला, एकदम पॉझिटिव्हरित्या किंवा सकारात्मकरित्या तुमचा काय असलं पाहिजे, समारोप असला पाहिजे. ठीक आहे. मग आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, कोणती, तर तुम्ही जास्त लिहिलंय म्हणजे 5 मार्काचा प्रश्न आहे आणि तुम्ही 5 पानं लिहिले, पण त्या प्रश्नाच्या अनुसरून काहीच नाही याच्यामध्ये, तर तुम्हाला 1 किंवा 0 मार्क भेटत असतो इथे. परंतु तुम्ही 5 मार्काचा प्रश्न आहे आणि त्याच्यात फक्त 1च पेज लिहिलेलं आहे, आणि तेही खूप योग्य पद्धतीनं आणि नेमकं म्हणजे प्रश्नाला अनुसरून तुम्ही उत्तर लिहिले, तर तुम्हाला इथं 4 ते 4.5 मार्क पडत असतात. हे एवढा फरक आहे. जास्त लिहिणे म्हणजे जास्त मार्क नाही, तर योग्य लिहिणे आणि नेमके लिहिणे म्हणजे जास्त मार्क आहे, हे लक्षात घ्या. आता येतो तुमचा पुढचा भाग म्हणजे, तर तो अपठित गद्य जो आहे, अपठित गद्य, त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, उत्तर जे लिहायचं आहे ना ते तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. उतारा जो आहे तो उतारा काळजीपूर्वक वाचा. उतार्यातले कीवर्ड्स काय करा, लक्षात ठेवा. कीवर्ड्स लक्षात ठेवा, जे की तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहे. त्यानंतर स्वतःच्या शब्दात उत्तर लिहा आणि पूर्ण वाक्य लिहा. एका शब्दामध्ये उत्तर लिहू नका. एका शब्दामध्ये उत्तर लिहिलं तर पेपर चेक करणाऱ्याला थोडं कन्फ्युजन होतं. त्यामुळं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा, आणि तुमचं जे उत्तर आहे त्या उत्तराला काय करा, असं अंडरलाईन करायला विसरू नका. ठीक आहे. मग कवितेमध्ये काय येतं, भावार्थ जो आहे तर तो भावार्थ तो स्पष्ट असला पाहिजे तुमचा. तुम्हाला त्या कवितेच्या ओळीमधून किंवा त्या कवितेमधून काय अर्थ समजला, तो अर्थ नेमक्या आणि सोप्या शब्दामध्ये लिहिता आला पाहिजे. आणि प्रश्नांतरित शब्द उत्तरात वापरा. नेमके प्रश्नामध्ये कोणते शब्द आलेले आहेत तेच प्रश्नाचं तुम्हाला उत्तरापासून स्टार्ट करायचे आहे, प्रश्नाचे शब्द घेऊन. ठीक आहे. मग आता पेपर चेक करणारा जो व्यक्ती असतो, सर असतात, त्यांना काय आवडतं, तर तुमचं अक्षर चांगलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर लिहिताना योग्य विरामचिन्हांचा वापर केला पाहिजे, आणि ते जे वाक्य लिहिलेत तुम्ही ते सगळे वाक्य व्याकरण दृष्टातून बरोबर असावे लागतात. ठीक आहे. मग पुढचा घटक येतो तुमचा व्याकरण. तर व्याकरणाचं काय करणार आहे तुम्ही, व्याकरणात विभाग किंवा भाषा अभ्यास लिहित असताना वाक्यप्रचार पाठ करून ठेवलेले असतात, तर त्यांना पहिल्यांदा तुम्ही वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा, आणि त्यानंतर
अर्थ लिहिल्यानंतर पुढचा येतो त्याचा वाक्यामध्ये वापर करायचा असतो, उपयोग करायचा असतो. हे वेगवेगळे 2 घटक आहेत. नुसता अर्थ लिहून पळून यायचं नाही, तर वापर सुद्धा त्याचा वाक्यामध्ये तुम्हाला करता आला पाहिजे. ठीक आहे. काळ बदलताना योग्य बदलावा लागतो. तुम्हाला म्हणले भविष्यकाळात, तुम्ही लिहिता भूतकाळात. असं नाही करायचं. जो विचारले तेच लिहायचं. आणि वाक्यात करता क्रियापद ओळखायला विचारलं असेल तर तेही लिहा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर समास सिद्धी, या सगळ्या शब्दसिद्धी, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक उत्तर लिहा. ठीक आहे. मग उपयोजित लेखनमध्ये 100% स्कोरिंग पॅटर्न आहे हा. 100% तुम्हाला काय उपयोजित लेखनाला किती मार्क आहे तुमच्या? 24 मार्क आहेत. तर 24 पैकी 24 मार्क पडतात. निदान 23 तरी मार्क तुम्हाला या ठिकाणी पाडता आले पाहिजेत. मग त्यासाठी स्ट्रक्चर तुमचं स्टार्टिंग एकदम आकर्षक असली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. उत्तराचं स्ट्रक्चर एकदम परफेक्ट असणे चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये तुमचं उत्तर जे आहे ना मुद्देसूद असायला पाहिजे. उदाहरणे, कोट असतील, म्हणी तुम्ही वापरलेल्या असतील त्या सुद्धा तुम्ही चांगल्या आणि रिलेटिव्ह असल्या पाहिजे त्या प्रश्नाच्या. ठीक आहे. आणि समारोप सुद्धा तुमचा प्रभावी आणि समर्पक असला पाहिजे. आता हे उपयोजित लेखनवरती सगळे डिटेलमध्ये आपण एक खूप मोठा व्हिडिओ बनवला आहे 40 मिनिटाचा, तर तो बघून घ्या. त्याच्यातून तुमचे म्हणजे खूप सारे पॉईंट्स काय होतील, कव्हर होत जातील. ठीक आहे. उपयोजित लेखनाचं झालं. चांगला विषय आहे किंवा चांगला विभाग आहे, स्कोरिंग विभाग आहे. त्यात तुमचं आता लिहित असताना काय करणार आहे, तुम्हाला मोठे मोठे परिच्छेद काय करायचे, लिहायचे नाहीत. उपयोजित लेखनामध्ये लिहित असताना छोटे छोटे पॅरेग्राफ करा. 4-4 लाईनीचे, 3-3, 4-4, 5-5 लाईनीचे काय करा, पॅरेग्राफ तयार करा. तुमची भाषा एकदम साधी आणि शुद्ध सोपी असावी, जेणेकरून समोरच्याला तो शब्द कळावा, तुम्ही काय लिहिताय ते समोरच्याला समजावं. ठीक आहे. आणि तुमचं जे शेवट आहे तो भावनिक असावा किंवा सकारात्मक असावा आणि एकदम सौम्य भाषेमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग आता 2026 म्हणजे 20 फेब्रुवारीला तुम्ही पेपर द्यायला जाणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून ही सगळी डिटेलिंग होती. तर तुम्ही हे नक्की फॉलो करा. तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी तुमचे 20 ते 25 मार्क या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यामुळं हा शेड्यूल किंवा हे स्ट्रक्चर किंवा हे स्ट्रॅटेजी तुम्ही काय करा, फॉलो करा. तुमचे 20 ते 25 मार्क वाढतील. त्यात अजून ॲड करा, स्वच्छ अक्षर काढा, समोरच्याला वाचता आलं पाहिजे. परत परत सांगत असतो मी, हे प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ मोकळी ठेवायची. एकदा उत्तर लिहिलं त्याच्यानंतर एक लाईन सोडायची आणि मग दुसरं उत्तर लिहायला चालू करायचं. प्रत्येक प्रश्न जो आहे तर तुमचा नवीन पेजवरती आला पाहिजे. प्रत्येक विभाग तुमचा नवीन पेजवरती आला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जर पहिल्या पेजवर संपला असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 दुसऱ्या पेजवरती चालू करा. किंवा जर तुमचा क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला प्रश्न पहिल्या पेजवर झाला असेल तर इथं अर्धी जागा राहील तर तो पेज सोडा आणि दुसरा प्रश्न दुसऱ्या पेजवरती काय करायचं, चालू करायचं. अशा पद्धतीने तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, पेपर लिहायचा आहे. आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तुमच्या उत्तरातले, तर ते सगळे मुद्दे अंडरलाईन करायला मात्र विसरायचं नाही. पेपर चेक करायला उत्तर शोधावं लागू नये. पेपरमध्ये तुमचा आन्सर शीट जर त्याच्या हातात गेलं तर डायरेक्ट त्याला उत्तर भेटलं पाहिजे. त्यामुळे उत्तराला अंडरलाईन करायला अजिबात विसरायचं नाही. आणि पेपरमध्ये जास्तीत जास्त खाडाखोड जर केल्या तर तुमचे जास्तीत जास्त मार्क जाणार म्हणजे जाणार. त्याच्यामुळं पेपरमध्ये कमीत कमी म्हणण्यापेक्षा खाडाखोड करूच नका. तुम्ही लहान नाही, तुम्ही 10वीला आहे आणि 10वीच्या नंतर तुम्हाला खूप मोठ्या क्षेत्रामध्ये एंट्री करायची, तुमच्या करिअरला शेप भेटते. म्हणून खाडाखोड अजिबात करायचं नाही. कमी करा म्हणण्यापेक्षा करायचंच नाही. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.